नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न क्रमांक 1. संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर संविधानाचे कलम 21. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. संविधानाचं कलम 21 जे आहे ते काय करतं, देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत अधिकार प्रदान करतं. कोणतं कलम? कलम 21. उत्तर आहे ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 2. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे? तर महाराष्ट्रातील ऑप्शन बी जो आहे आपला गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्रातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील आणखीन 4 तालुकेही नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. कोणकोणते पहा. गोंदिया, सालकेसा, देवरी आणि अर्जुन मोरगाव हे गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुके आहेत. ते देखील गडचिरोली बरोबर नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमच्या याच्यावरही प्रश्न परत येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते? तर आपल्याला वाक्य दिलेलं आहे काय पहा. दमयंतीचे मुख चंद्रासारखे कसे आहे? सुंदर आहे. हे आपल्याला वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामधील आपल्याला उपमान ओळखायचं आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे पहा. ऑप्शन ए चंद्र येणार आहे. काय येणार आहे आपल्या वाक्यामधील उपमान? चंद्र. आता उपमान आणि उपमेय वाक्यामध्ये कसं ओळखायचं ते आपण पाहूया. तर उपमान कशाला म्हणायचं पहा. ज्याच्याशी तुलना करावयाची आहे असे गुणाचे अधिक्य असणारे नाम म्हणजे काय? उपमान असतं. आता इथे कोणाशी तुलना करायची आहे? तर चंद्राशी तुलना करायची आहे. कोणाची? दमयंतीची. कोणाशी तुलना करायची आहे? चंद्राशी करायची आहे. म्हणजे म्हणून इथे चंद्र काय येणार आहे? उपमान येणार आहे. आणि आता उपमेय कसं ओळखायचं पहा. तर उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे ते काय? ते मूळ नाव म्हणजेच काय? उपमेय असतं. मग आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये कोणाची तुलना कशाची करायची आहे? तर दमयंतीची चंद्राशी तुलना करायची आहे. त्यामुळे दमयंती हे काय येणार आहे? उपमेय आहे. कारण इथं उपमेयामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. ज्याची तुलना करावयाची आहे. म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला दमयंतीची तुलना करायची आहे. कोणाशी? चंद्राशी. त्यामुळे दमयंती हे काय येणार आहे? उपमेय येणार आहे. आणि चंद्र काय येणार आहे? उपमान येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, की एक वाक्य दिलं जातं आणि विचारलं जातं की यातील उपमान ओळखा किंवा यातील उपमेय ओळखा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे बहिष्कृत भारत हे. आणि हे 1927 मध्ये सुरू केलेलं होतं. तर आपण याच्याविषयी अधिक माहिती पाहूया. तर बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक मराठी पाक्षिक होतं. काय होतं? मराठी पाक्षिक होतं. त्यांनी हे 3 एप्रिल 1927 रोजी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि याचा उद्देश काय होता बघा. तर मागासलेल्या आणि बहिष्कृत समाजाच्या समस्यांना काय करणं? तर वाचा फोडणे. कोणाकोणाच्या? मागासलेल्या आणि बहिष्कृत समाजाच्या समस्यांना वाचा फोडणे. त्याचबरोबर त्यांच्या हक्कांसाठी काय करणं? लढा देणं. हा काय होता? या बहिष्कृत भारत जे त्यांनी सुरू केलेले होते वृत्तपत्र, तर त्या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर हे आहे ऑप्शन सी देगलूर या ठिकाणी आहे. तर आपल्या याच्याविषयी थोडक्यात आणखीन माहिती पाहूया. तर नांदेड येथील होट्टल देगलूर येथे कोणतं मंदिर आहे? तर सिद्धेश्वर हे मंदिर आहे. हे ठिकाण नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. होट्टल हे गाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून आहे. कोणतं गाव? होट्टल हे गाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून आहे. त्याचबरोबर या होट्टल गावाचे प्राचीन नाव काय होतं? पोटल. पोटल हे या होट्टल गावाचं प्राचीन नाव होतं. आणि हे मंदिर दगडी कोरीवकाम त्याचबरोबर देवतांच्या शिल्पांनी हेमाडपंथी शैलीत बांधले गेलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 6. खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर गुळांबा या शब्दाचा समास काय येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, मध्यमलोपी समास येणार आहे. तर मध्यमलोपी समास कशाला म्हणायचं ते पाहूया. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो. काय सांगितलेलं आहे पहा. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो म्हणजे गायब असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास काय म्हटलं जातं? मध्यमलोपी समास असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण साखर घालून केलेला भात, म्हणजेच त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो? तर साखर भात म्हणतो. आता येथे साखर आणि भात हे 2 शब्द घेतलेले आहेत आणि मधील जो घालून केलेला हे शब्द आहेत काय झालेले आहेत? तर या ठिकाणी लोप झालेले आहेत म्हणजे गायब केलेले आहेत आणि साखर भात असा एक शॉर्टमध्ये शब्द तयार केलेला आहे. तर अशा वेळी जेव्हा हे शब्द लुप्त होतात आणि मधील शब्द लुप्त झाल्यानंतर आपल्याला एक शॉर्टमध्ये शब्द भेटतो. तर ते कोणतं आपलं आपण समजायचं त्याला, तर ते मध्यमलोपी समासामध्ये येतं. आणि जेव्हा या साखर भातचा आपण विग्रह करणार आहे म्हणजे त्यांना आपण वेगळे करणार आहे, तर त्यावेळी काय होतं? हे मध्ये जे शब्द आहेत ते आपल्याला ॲड करावे लागतात त्यात. म्हणजे साखर भात याचं आपल्याला जर सांगायचं गेलं तर कसं सांगणार आपण? साखर घालून केलेला भात. अशा प्रकारे आपल्याला ते मधले शब्द वापरावे लागतात जेव्हा त्याचा विग्रह करायचा असतो तेव्हा. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? गुळांबा हा शब्द काय येणार आहे? मध्यमलोपी समास येणार आहे. आता गुळांबाचा आपण विग्रह करताना कसं करू शकतो? तर गूळ घालून केलेला आंबा अशा प्रकारे होऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 7. प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर आपल्याला माहिती आहे गोदावरी नदीचा उगम हा ऑप्शन ए, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. तर गोदावरी नदीविषयी आपल्याला अधिक परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे घेतलेले आहेत. तर कोणकोणते आहेत पाहते. तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्याचबरोबर गोदावरी नदीला आपण काय म्हणतो? गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर त्याची भारतातील लांबी पहा. तर गोदावरी नदीची भारतातील लांबी 1465 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी पाहायला गेलं तर 668 किमी एवढी त्याची महाराष्ट्रातील लांबी आहे आणि भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे कोणती? तर गोदावरी नदी. त्याच्यानंतर पहा तर उपनद्या गोदावरीच्या काय काय आहेत पहा. पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती या काय आहेत? गोदावरीच्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर काठावरली शहरे पहा. तर काठावरली शहरे पाहायला गेलं तर नाशिक, नांदेड ही 2 शहरे महाराष्ट्रातील आहेत आणि भद्राचलम ही आंध्र प्रदेशमधील शहर आहे जे गोदावरी नदीच्या काठावर आहे. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे पॉईंट लिहून घेऊ शकता. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 8. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID, तर याचं मुख्यालय कुठे आहे पहा. उत्तर आहे ऑप्शन बी, पुणे या ठिकाणी आहे. तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDची स्थापना कधी झालेली आहे पहा. 1905 मध्ये झालेली आहे आणि ते पुण्यामध्ये स्थायिक आहे. हे काय करतं? तर हे अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली कार्य करत असतात. कोण? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचा जो विभाग आहे तो पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली कार्य करत असतं. तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारण्यात आलेला आहे. मागे पुढेही विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द येणार आहे ऑप्शन ए, हळूहळू. हा काय आहे? शुद्ध शब्द आहे. बाकीचे अशुद्ध शब्द आहेत. प्रश्न 10. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढलेली आहे ते सांगायचं आहे. तर ती काढलेली होती ऑप्शन बी, भिडेवाडा या ठिकाणी. तर ज्योतिरावांनी म्हणजेच महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा, कोणाचा? तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती. कधी? 1848 मध्ये. आणि ते कुठे केलेली होती? तर पुण्यामध्ये केलेली होती. तुम्हाला याच्यावर प्रश्न भरपूर येतात, त्यामुळे हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 11. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता? तर महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह केलेला होता. तो कशासाठी केलेला होता? ऑप्शन ए, भारतीय नीळ शेतकऱ्यांना पीक पिकवण्याची सक्ती केलेली होती इंग्रज अधिकाऱ्यांच्याकडून. त्यामुळे त्यांनी काय केलेला होता? चंपारण्य सत्याग्रह केलेला होता. यामध्ये
भारतीय शेतकऱ्यांवर निळीचे पीक घेण्याची सक्ती केली जात होती. त्यामुळे काय होत होतं, शेतकऱ्यांना म्हणजे चांगला मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे चंपारण्य सत्याग्रह गांधीजींनी सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12. शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहाबद्दल पर्यायी शब्द ओळखायचा आहे. तर जो शत्रूला सामील होतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन डी, फितूर असं म्हटलं जातं. शत्रूला सामील होणे म्हणजे काय? त्याला फितूर असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रतिसरकारची स्थापना केली? तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये ऑप्शन डी, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केलेली होती. तर प्रतिसरकारची स्थापना कधी केलेली होती पहा? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1942-43 मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना झालेली होती. या सरकारने ब्रिटिशांच्या विरोधात समानांतर सरकार चालवलेलं होतं. या सरकारने गावोगावी लोकांची मंडळे स्थापन केली, लोकांना न्याय देण्याचे काम केलेलं होतं आणि एकूण हे प्रतिसरकार किती महिने चाललेलं होतं? तर 46 महिने चाललेलं होतं. तर अशा प्रकारे यावर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते ते सांगायचं आहे. तर भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे ऑप्शन बी, राज्यसभा. तर राज्यसभा हे काय? भारतीय संघराज्यातील घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. त्याचबरोबर हे भारतीय संसदेचे आपण याला वरचे सभागृह असे देखील म्हणतो आणि हे राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला भेटतं. त्याचबरोबर राज्यसभेच्या सदस्यांची जी निवड आहे ती अप्रत्यक्ष विधानसभा सदस्यांद्वारे केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 15. आमच्या आनंदावर विरजण पडते या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखायचा आहे. वाक्य काय पहा? आमच्या आनंदावर विरजण पडते आणि याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी, विरस होणे. आता या ठिकाणी आपल्याला एक उदाहरणासाठी आपण एक वाक्यात वाक्यात उपयोग करून पाहूया याचा. तर ऐन सणाच्या वेळी मंदिर बंद असल्यामुळे आम्हा सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. म्हणजेच काय झालेलं आहे या ठिकाणी? ऐन सणाच्या वेळी म्हणजे ऐन सणाच्या वेळी आपल्याला आनंद असतो आणि त्यावेळी मंदिर बंद असल्यामुळे आपला काय झालेला आहे? उत्साह गेलेला आहे किंवा उत्साह कमी झालेला आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट न झाल्यामुळे काय होतं? आपला उत्साह कमी होतो. म्हणजे आपल्या आनंदावर विरजण पडते. त्यालाच विरस होणे असे पण आपण म्हणू शकतो. तर विरस होणे म्हणजेच काय? आनंदावर विरजण पडणे. प्रश्न 16 पहा. रंग आंधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणता फरक करू शकत नाही ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन सी, लाल व हिरवा. प्रश्न 17. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे? तर पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते आहे पहा? विटॅमिन सी. या ठिकाणी विटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे. तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणखीन कोणते आहेत पहा? विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्समध्ये कोण येतं पहा? या जीवनसत्वामध्ये थायमिन ज्याला आपण B1 म्हणतो, रिबोफ्लेविन B2, नियासिन ज्याला B3 म्हटलं जातं, पॅन्टोथेनिक ॲसिड ज्याला B5 म्हटलं जातं, पायरिडॉक्सिन ज्याला B6 म्हटलं जातं, बायोटीन B7 त्याला म्हणतात, फोलेट B9 आणि कोबालमाइन याला B12 असं म्हटलं जातं. तर या सर्वांचा समावेश होतो. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी ही सर्व काय आहेत? तर पाण्यात विरघळणारी विटॅमिन्स आहेत. प्रश्न 18 पहा. नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याच्या डोक्यावर सापडला. आता याच्या बाबतीत कोणती म्हण लागू होती ते सांगायचं आहे. परत एकदा वाक्य पहा. नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला. तर याला खालीलपैकी कोणती म्हण लागू होणार आहे? तर ऑप्शन बी बरोबर आहे, काकेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे चष्मा डोक्यावरच आहे पण आपण घरभर शोधतो म्हणजे काय? तर काकेत कळसा आणि गावाला वळसा. अशा प्रकारे म्हण आपण ती पूर्ण करायची. प्रश्न 19 पहा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? खालीलपैकी ते सांगायचं आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ नसणारे ठिकाण कोणतं आहे? तर ठाणे हे ठिकाण आहे. तर नागपूर, आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठ होती. कोणकोणती पहा? औरंगाबाद, नागपूर आणि पणजी जे आपल्या ऑप्शन्समध्ये आहेत. तर त्या सर्व ठिकाणी आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ होती. पण आता एक 4थं खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं सुरू करण्यात येत आहे. ते कोणत्या ठिकाणी पहा? तर कोल्हापूर या ठिकाणी. आणि ते कधीपासून सुरू करण्यात येत आहे? तर ऑगस्ट 2025 पासून कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ सुरू करण्यात येत आहे. हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने IMP प्रश्न आहे.
याला तुम्ही IMP करू शकता, कारण हे आत्ताची चालू घटना आहे. कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ सुरू करण्यात येत आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी हा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 20. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर तो आहे ऑप्शन बी चीन. चीन हा देश या ठिकाणी काय नाही, सार्क संघटनेचा सदस्य देश नाही आहे. तर या संघटनेचे सचिवालय कुठे आहे पण सार्क संघटनेचे? तर ते आहे काठमांडू, जे नेपाळमध्ये आहे. तर या ठिकाणी सार्क संघटनेचे सचिवालय आहे. याची स्थापना झालेली होती 17 जानेवारी 1987 रोजी आणि सार्क संघटनेमध्ये एकूण 8 सदस्य देश आहेत. कोणकोणते आहेत पहा. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 8 देश सार्क संघटनेचे सचिव म्हणजे सदस्य देश आहेत. तर चीन यामध्ये येत नाही, त्यामुळे उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी चीन आहे, जे सार्क संघटनेचा सदस्य देश नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.